नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सिसोच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. स्पर्धायन या युट्यूबच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एमपीएससीच्या कंबाईंड एक्झाममध्ये आतापर्यंत जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत PYQs आपण त्याची सविस्तर चर्चा करत आहोत. तर प्रश्न घेऊयात आपण. चला, प्रश्न असा विचारलेला आहे. इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? ओके, तर हा मुद्दा ओके लक्षात घ्या. हा प्रश्न 1930चा जो मिठाचा सत्याग्रह होता, ज्याला आपण सविनय कायदेभंगाची चळवळ जी 1930 मध्ये सुरू झाली होती, सविनय कायदेभंगाची चळवळ. या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ओके, या चळवळीमध्ये वेगवेगळे सत्याग्रह करण्यात आले होते. त्याच्यामध्ये ओके सगळ्यात महत्वाचा सत्याग्रह होता तो म्हणजे मिठाचा सत्याग्रह. त्याच्यानंतर ओके जंगल सत्याग्रह. ओके, हे सुद्धा सत्याग्रहाचा एक प्रकार होतो, लक्षात घ्या. सो ओके, ज्या भागामध्ये समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह केले गेले होते आणि ज्या भागामध्ये समुद्र किनारा नाही त्या ठिकाणी जंगलचे सत्याग्रह करण्यात आले होते. ओके, त्याचप्रमाणे अजून काही सत्याग्रह होते, जसं की ओके कर विरोधी चळवळ. ओके, ज्याला आपण ना कर मुवमेंट, नो टॅक्स मुवमेंट असं आपण ज्याला म्हणतो, तर ना कर चळवळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आल्या होत्या. म्हणजे सारा शेत सारा भरायला नकार देणं. जसं की महाराष्ट्रामध्ये बॉम्बे प्रांतामध्ये ओके नाकर चळवळ झाली होती. त्यानंतर किंवा आपण याला म्हणूया शेतसाऱ्याची चळवळ. रयतवारी प्रदेशामध्ये जे जे रयतवारी प्रदेश होते त्या ठिकाणी शेतसारा भरण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे ओके बिहार आणि बंगालच्या प्रांतामध्ये चौकीदारी कर होता. चौकीदारी ओके हे जे फंक्शन त्याच्यावर कर लावला जायचा. ओके, आणि मग त्या चौकीदारी कर द्यायला लोकांनी नकार दिला होता. अशा अनेक चळवळी ओके सविनय कायदेभंगाच्या या टप्प्यामध्ये झाल्या होत्या. हा सुद्धा तुमचा ओके प्रश्न असू शकतो. लक्षात घ्या की सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये कशा कशा प्रकारे कायदे मोडले गेले. मिठाचा कायदा मोडला, जंगलचा कायदा मोडला आणि कर देण्यास नकार देऊन कायदे मोडले. तर कर देण्यास नकार कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये झाला? तर रयतवारी प्रदेशामध्ये शेतसारा भरायला त्यांनी नकार दिला होता आणि बंगाल बिहार सारख्या भागांमध्ये चौकीदारी कर होता. म्हणजे स्थानिक लेवलला चौकीदार नेमण्यात आले होते आणि त्या चौकीदारांचा जो काही खर्च असेल तो स्थानिक जनतेकडून कर गोळा करून तो खर्च केला जायचा. तर स्थानिक जनतेने मग अशा प्रकारचा कर द्यायला नकार दिला होता. त्याला अँटी चौकीदारी मुवमेंट असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ही सविनय कायदेभंगाची चळवळ करण्यात आली होती. तर हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे स्त्रियांचं नेतृत्व. हा मुद्दा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्त्रियांचं नेतृत्व ओके हा सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा एक महत्वाचा वैशिष्ट्य होतं. तर मग या संदर्भामध्ये काय सांगितलं जातं? तर या संदर्भामध्ये असं सांगितलं जातं की ओके पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे जेव्हा दांडी यात्रा सुरू झाली होती, चळवळीचा जो आरंभिक टप्पा होता त्या टप्प्यामध्ये गांधीजी ओके स्त्रियांच्या सहभागाकरता फारसे उत्सुक नव्हते असं लक्षात येतं. परंतु ओके हे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. परंतु कमलादेवी चट्टोपाध्याय आणि सरोजिनी नायडू यासारख्या ज्या स्त्री नेत्या होत्या, महिला नेत्या होत्या, ओके त्यांनी पाठपुरावा केल्यामुळं ओके नंतर गांधीजींनी मग मात्र स्त्रियांच्या सहभागाला मान्यता दिली होती. या संदर्भामध्ये गांधीजींनी यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं. ओके दांडी मिठाचा सत्याग्रह झाल्यानंतर ओके यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये गांधीजींनी एक आर्टिकल लिहिलं होतं. ओके त्या आर्टिकलचं टायटल आहे टू द वुमेन ऑफ इंडिया. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टू द वुमन ऑफ इंडिया ओके नावाचं आर्टिकल गांधीजींनी लिहिलं होतं आणि त्या आर्टिकलच्या माध्यमातून गांधीजींनी ओके भारतामधली जी स्त्री शक्ती आहे, भारतामधली जी महिला शक्ती आहे, भारतामधल्या स्त्रियांना ओके सहभागी होण्याचं आवाहन ओके गांधीजींनी या आर्टिकलच्या माध्यमातून केलं होतं. ओके स्त्रियांना सहभागाचे आवाहन गांधीजींनी यावेळेला केलं होतं. ओके, आणि इथं ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची की ओके स्त्रियांच्या सहभागाला मान्यता मिळावी, स्त्रियांनी सहभाग नोंदवावा याकरता पाठपुरावा कोणी केला होता? तर सरोजिनी नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. मग साहजिकच आता महिलांच्या सहभागासाठी एक योग्य ती परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून आपल्याला काय दिसतं, म्हणून सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये ओके स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता आणि मग स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलं? तर लक्षात घ्या की स्त्रियांचे नेतृत्व करण्यामध्ये मग महाराष्ट्र प्रांतामध्ये जे सत्याग्रह झाले त्याच्यामध्ये स्त्रियांचं नेतृत्व करण्यामध्ये अवंतिकाबाई गोखले ओके या ज्या स्त्री नेत्या होत्या ओके महिला नेत्या होत्या, महिला नेतृत्व होतं ते आघाडीवर होतं हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. ओके, त्याच्यानंतर मग कस्तुरबा गांधींनी सुद्धा मुंबईमध्ये सत्याग्रह केले होते. पण आता ऑप्शन्स मध्ये आपल्याला ओके अवंतिकाबाई गोखले यांचं नाव दिलेलं असल्यामुळे साहजिकच या प्रश्नाचं उत्तर अवंतिकाबाई गोखले आहे. अवंतिकाबाई गोखले यांच्याबद्दलची थोडीशी माहिती आपण बघूयात. ओके, तर लोकसत्तामध्ये आलेलं आहे थोडक्यात त्यांच्याबद्दलची माहिती आहे. गांधीजींच्या पट्टशिष्य असणाऱ्या अवंतिकाबाई गोखले ओके त्यांचं मराठी बरोबर इंग्रजी भाषेवर सुद्धा ओके प्रभुत्व होतं. आता हे वाक्य लक्षात ठेवा. या अवंतिकाबाई गोखले यांनी
चंपारण्यामध्ये सत्याग्रहापासून गांधीजींना साथ दिली होती, हे लक्षात घ्या. स्त्रियांच्या व्यक्तिविकास आणि सबलीकरणासाठी त्यांनी गिरगाव मध्ये हिंद महिला समाज स्थापन केला. हा तुमचा पुढचा एमसीक्यू असणार आहे की हिंद महिला समाज स्त्री सबलीकरणाकरता ओके हिंद महिला समाज नावाची संघटना कोणी स्थापन केली होती? त्याचं उत्तर असं अवंतिकाबाई गोखले. ओके, पुढचं वाक्य बघा. गिरणी कामगार स्त्रियांसाठी, हे वाक्य सुद्धा फार महत्वाचं. गिरणी कामगार स्त्रियांसाठी भारतात प्रथमच त्यांनी पाळणाघरं सुरू केली होती. त्याला आपण क्रेश फॅसिलिटी असं आपण म्हणतो. कामगार सुधारणाचा एक फार महत्वाचा भाग आहे. गिरणी कामगारांना ओके कामावर येता येत नाही, विशेषतः महिला कामगारांना, कारण त्यांची बाळं कोण सांभाळणार हा प्रश्न असतो. आणि म्हणून ओके अशा स्त्री कामगारांना काम करता यावं आणि त्यांच्या बाळाची देखील काळजी घेता यावी याकरता पाळणाघरं सुरू करण्यात आली. आणि आज हा लेबर रिफॉर्मचा एक महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या, आधुनिक काळामध्ये. परंतु त्यासाठी स्तुत्य प्रयत्न करण्याचा जो मान जातो तो अवंतिकाबाई गोखले यांना जातो. पुढचा मुद्दा बघा. ओके, येस, पुढचं बघा. इथं क्लिअर कट दिलेलं आहे. 1930 आणि 32 सालच्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये मुंबईतून शेकडो स्त्रिया सामील झाल्या. त्याचे श्रेय बाईंनाच जाते, म्हणजे अवंतिकाबाई बाईंना जातं. एक निस्पृह, स्पष्ट वक्ती, अनुशासनप्रिय कार्यकर्ते म्हणून ओके स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांना मानाचे पान दिले गेले आहे. ओके, इथं काय त्यांच्याबद्दलची माहिती सांगितली बघा. 1916 मध्ये लखनौ काँग्रेस जी भरली होती, त्या लखनौ काँग्रेसमध्ये अवंतिकाबाई गोखले आणि गांधीजी यांची गाठ पडली होती. गांधीजींनी जेव्हा बिकट चंपारण्यातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे दुःख ऐकले, तेव्हा त्यांच्याबरोबर गांधीजींनी ओके अवंतिकाबाई यांना सुद्धा सत्याग्रहासाठी यावे अशी विनंती केली. चंपारणाच्या ओके सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी ओके महाराष्ट्रामधून ज्या काही तुकड्या म्हणजे तुकडी गेली होती, त्याच्यामध्ये 2 महिला होत्या, आनंदीबाई वैशंपायन आणि अवंतिकाबाई गोखले. आता हा तुमचा पुढचा एमसीक्यू लक्षात घ्या की चंपारण्य सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातर्फे मराठी ओके समुदायातर्फे कोणत्या महिलांनी भाग घेतला होता? तर आनंदी वैशंपायन आणि अवंतिकाबाई गोखले ही 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तर या 2 महिला होत्या. त्यांनी फक्त सत्याग्रहामध्ये साथ दिली असं नाही, तर त्यांनी बिहारमधल्या महिलांना आरोग्याचे धडे दिले होते, हे लक्षात घ्या. मुलींच्या शिक्षणाकरता प्रचार केला. बडहरवा येथे त्यांनी मुलींची शाळा काढली. हे वाक्य सुद्धा फार महत्वाचं आहे. मुलींच्या शाळेला पुरुषांबरोबर स्त्रियांचाही विरोध होता. लिहिणे, वाचणे, त्यांच्यामध्ये स्वदेशी प्रेम निर्माण करण्याचे अवघड काम अवंतिकाबाई यांनी केले. आणि पुढचं वाक्य तर फारच महत्वाचं आहे. चंपारण्यात त्यांनी मराठी भाषेतले पहिले गांधीजींचे चरित्र लिहायला सुरुवात केली होती. म्हणजे गांधीजींचं जे चरित्र लिखाण झालेलं आहे, त्याच्यातला पहिल्या टप्प्यामध्ये जे काही प्रयत्न झाले, त्याच्यात मराठी भाषेतला पहिला प्रयत्न हा अवंतिकाबाई गोखले यांनी केला होता, हे लक्षात घ्या. 1919 मध्ये ओके लक्षात घ्या की नाशिक मधल्या एका सभेमध्ये जेव्हा अवंतिकाबाई गोखले यांचं भाषण ओके लोकमान्य टिळकांनी ऐकलं, तेव्हा ते प्रभावित झाले आणि ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झालेली आहे. हा तुमचा अजून एक क्वेश्चन, महाराष्ट्राची सरोजिनी असं कोणाला म्हटलेलं आहे? तर महाराष्ट्राची सरोजिनी असं अवंतिकाबाई गोखले यांना म्हटलं जातं. ते मुद्दे फारच महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ओके, हा इथं आपला एक PYQ आपण इथं कव्हर केलेला. तर अशाच पद्धतीने लक्षात घ्या की अत्यंत उपयुक्त माहिती एक्झामच्या अनुषंगाने ओके उपयुक्त माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज ओके हा कंटेंट अधिकाधिक तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल. थँक्यू.